नमस्कार जय श्री मित्रांनो. आताच घडलेल्या घटनेनुसार पुण्यामध्ये अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेमध्ये खूप महागडी अशी अनरजिस्टर्ड गाडी चालवून एका युवतीला आणि एका युवताला ऑन द स्पॉट म्हणजे त्यांचा बळी घेतला, त्यांना उडवलं. मजेशीर गोष्ट अशी आहे की आंध्रा राजाने भेंदली प्रजा कायद्याने त्याला 300 शब्दांचा एक निबंध लिहायला सांगितला आणि 30 दिवस काहीतरी ट्रॅफिक पोलिसांना मदत करायला सांगितली. खरंच ज्या दोघांचा जीव गेला, ज्यांच्या घरी हे दुःख कोसळलं असेल, तर त्याची सजा फक्त एवढीच का? कधी आळा बसणाऱ्या ह्या गडगंच श्रीमंत असणाऱ्या मुलांना? का प्रत्येक वेळी गरिबानेच जीव द्यायचा आहे हे ठरवलेलं तुम्ही? आणि बिनशर्त काय होणार आहे हेही सगळ्यांना माहिती. तर प्रत्येक वेळेस गरीबच का, श्रीमंत का नाही? आणि कायद्यामध्ये हा भेदभाव का? नक्की विचार करा.